हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? खुश राहा, आनंदी राहा. आणि आजची सकाळची सुरुवात अशी काहीशी झाली आहे देवपूजेने. आज आहे वटपौर्णिमा आणि अशाच सगळ्या सणांपैकी हा एक सण आहे जो स्त्रियांचा खास करून मानला जातो. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हा मी सकाळीच स्टार्ट केला होता. म्हटलं आजचं जे दिवसभराचं रुटीन आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही इकडे बघू शकता मी जे देव आहेत ना ते स्वच्छ पितांबरीने घासून घेतलेत. देव घासून झाल्यानंतर ते लालसर पडू नयेत म्हणून ना मी स्वच्छ घासून धुवून आणि एक स्वच्छ कपड्याने ते पुसून घेते. म्हणजे ते अगदी मी नेक्स्ट जेव्हा घासते तेव्हापर्यंत ते एकदम चकचकीत असतात. आणि फक्त देव घासेपर्यंत तुम्ही इकडे बघा दोन्ही मुलांनी असा काही पसारा केला होता. रांगोळी काढत होते आणि तनिष्का ना आजकाल खूप छान रांगोळी काढायचं ट्राय करते. आणि तिचं बघून ना अधिराजही सेम तिला कॉपी करायला बघतो. तुम्ही इकडे बघू शकता तिने किती छान रांगोळी काढली. म्हणजे तिला कधी मी शिकवत वगैरे नाही या गोष्टी. तनिष्काचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे आणि ती नेहमीच मला ऑब्झर्व करत करत ह्या सगळ्या गोष्टी शिकत असते. आणि ती जसे शिकते तसंच अधिराजही देखील इकडे करायला लागतो. हे बघा तुम्ही इकडे बघू शकता अधिराज कसा रांगोळी घेऊन असं ती जसं करते ना तसं करायला बघत होता. जसं म्हणतात ना नजरहटी दुर्घटना घटी, ते तशातलाच काहीसा प्रकार आहे. म्हणजे मी फक्त देव घासेपर्यंतच यांनी एवढा पसारा करून ठेवलेला आणि मला हे परत सगळं आवरायला लागलं होतं. आणि देवपूजेला वेळ होत होता म्हणून मी पटापट सगळं करून घेतलं आणि अशी मस्त देवपूजा करून घेतली. बघू शकता तुम्ही पूजा केल्यानंतर ना काहीचं फिलिंगच वेगळं येतं. म्हणजे किती प्रसन्नता होते घरामध्ये. म्हणतात ना पॉझिटिव्ह वाईब्स, अगदी त्याच प्रकारे. मी काल बाहेर गेली होती आणि मार्केटमधून येता येताना मी झाड घेऊन आलेली, वडाचं झाड. आणि तेच मला त्या कुंडीमध्ये लावायचं होतं. बाकीची पूजेची तयारी मी सगळी करून घेतली होती. आणि इकडे तुम्ही बघू शकता मी त्या कुंडीमध्ये ते झाड लावलं आहे आणि मस्त छोटीशी पुढे रांगोळी काढत होते मी. आणि तुम्हाला जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये छोट्या व्लॉगमध्ये सांगितलंच की मला रांगोळी मेहंदी वगैरे जास्त नाही येत, पण जेवढी येते मी तेवढीच काढली होती. माझ्या 2 मुलांसोबत ना प्रत्येक सण अजूनच मला खास वाटायला लागतो. तुमच्या बाबतीतही असं होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. शकता मी पूजेसाठी ना इकडे हळदी कुंकू घेतलंय, तांदूळ घेतलेत आणि कापूरवड्या पण घेतलेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता म्हणजे पूजेला जे साहित्य लागेल ना मी ते सगळं एकत्र गोळा करून ठेवलं आहे. म्हणजे नंतर धावपळ नको. प्रत्येक गोष्टीमागे ना एक श्रद्धा आणि संस्कार असतात. तेच आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे असतात. आणि या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला हे नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुमचे काय अनुभव आहेत किंवा काय तुम्ही शेअर करू शकता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही इकडे बघू शकता पूजेच्या तयारीमध्ये ना मी वस्त्रमाळा करत होती. आणि याचं खूप महत्त्व मानलं जातं. हे तुम्हाला माहिती आहे का? कोणती घालायचं याचं तर खूप जास्त कन्फ्युजन आहे. पण 2 साड्या मी काढून ठेवलेत, त्यापैकीच एक घालेन आणि घातल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करते. पूजेची सगळी तयारी करून झाल्यानंतर मी मस्त साडी वगैरे घातली होती आणि मस्त रेडी होऊन ना तुम्ही इकडे बघू शकता वडाच्या झाडाची पूजा करायला घेतली होती. पूजेमध्ये जे जे करतात ते सगळं अगदी मी मनोभावे करून घेतलं होतं. आणि मस्त तनिष्काही मला ऑब्झर्व करत होती. म्हणजे बघा ना लहान मुलांची किती क्युरियोसिटी जास्त असते की हे काय असतं ते काय असतं. आणि मला तनिष्का मधून खूप जास्त प्रश्न विचारत होती, आई तू हे असंच का करते, तू तसंच का करते. आणि ती वस्त्रमाळा करताना माझ्यासोबत होती तर मग तिला ते घालायचं होतं. मी म्हटलं नाही तू आता हे नाही घालू शकत, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला सांगेन आणि तू तेव्हा कर असं. आणि या सगळ्यांमध्येच आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज तर हे हवेतच, कारण ह्या सगळ्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आपण फक्त फोटोज काढू शकतो, हो का नाही? आणि तुम्हाला हे काय वाटतं नक्की खरं खरं मला मनातून कमेंट करून सांगा. दोन्ही मुलांना घेऊन मला व्लॉग शूट करायचा होता. थोडं हेक्टिक जात होतं, म्हणजे हँडल करायला थोडंसं हार्ड जातं, पण काही नाही हेही मी करून घेईन अशी काहीतरी मनात इच्छा असते आणि सर्व काही चांगलं होऊन जातं.
आज पूजा करेपर्यंत उपवासच असतो म्हणून मी साबुदाणा भिजत टाकला होता आणि तुम्ही इकडे बघू शकताय मी मुलांसाठी सपक आणि माझ्यासाठी थोडंसं तिखट घालून मी खिचडी बनवली होती आणि अगदी खिचडीचाच मी नैवेद्य म्हणून पण देवाला दाखवला होता. ही खिचडी बनवून दिली आणि तनिष्काने नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम केला. तुम्ही इकडे बघू शकता नैवेद्य कसा दाखवत होती ती आणि कसा नमस्कार करते. अगदी दोन्ही मुलं अगदी मनोभावे नमस्कार करतात, म्हणजे त्यांना सांगायचीही गरज नाही. बघू शकताय तनिष्का जसं हात जोडते तसं अधिराज पण हात जोडतोय. संध्याकाळच्या वेळी मी मुलांसाठी चपाती भाजी बनवली होती आणि माझ्यासाठी उपवास म्हणून मी चहा ठेवला होता आणि मुलांना स्वयंपाक बनवून घेतला पटापट आणि दिवाबत्ती वगैरे केली आणि चहा वगैरे घेऊन मी असा माझा दिवस संपवला. आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. काळजी घ्या, आराम करा आणि हेल्दी राहा.